नागपुर में आज़ादी के अमृत महोत्सव की भावना को नई ऊर्जा देते हुए हर घर तिरंगा घरों घरी तिरंगा अभियान के अंतर्गत एक भव्य तिरंगा बाइक रैली का आयोजन किया गया। 8 अगस्त की सुबह 10 बजे नागपुर महानगर पालिका मुख्यालय सिविल लाइन से ये रैली प्रारंभ हुई। इस देशभक्ति से सराबोर रैली में शहर के युवाओं, नागरिकों, सामाजिक संगठनों और मनपा कर्मचारियों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। हाथों में तिरंगा लिए बाइक सवार देश प्रेम का संदेश लेकर शहर की सड़कों पर निकले। उन्होंने नागपुर वासियों से 15 अगस्त तक अपने अपने घरों पर तिरंगा फहराने की अपील की है। इस रैली का उद्देश्य सिर्फ झंडा फहराना नहीं बल्कि देशभक्ति को घर घर पहुंचाना है। मनपा प्रशासन की ये पहल स्वतंत्रता दिवस को एक जन आंदोलन का रूप देने की दिशा में एक अहम कदम मानी जा रही है। नागपुर ने एक बार फिर ये साबित कर दिया कि जब बात देश की हो तो यहाँ के नागरिक एकजुट होकर देश प्रेम का जश्न मनाते हैं। हर घर तिरंगा अभियान के जरिए नागपुर का जनमानस एक स्वर में राष्ट्रगान की गूंज बनकर सामने आया। देशभक्ति की इस रैली ने पूरे शहर को तिरंगे के रंग में रंग दिया। भारत माता की जय! भारत माता की जय! वंदे वंदे। आपल्याकडे हर घर तिरंगा हा जो उपक्रम केंद्र शासनाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार आपण राबवतो आहोत, त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते महानगरपालिकेमार्फत शहरामध्ये आयोजित केले जात आहे। त्याचाच एक पार्ट म्हणून आज आपण तिरंगा रॅली जी आहे, बाईक रॅली ती आयोजित केलेली आहे। साधारणतः 200च्या पेक्षा जास्त अशा बाईक्स या आपल्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आता इथे की आपण आपल्याचं फ्लॅग ऑफ आपण करणार आहोत। या रॅलीबरोबरच आता पुढे 15 ऑगस्टपर्यंत जे आपले विविध कार्यक्रम आहेत ते सुद्धा महानगरपालिकेने त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचं व्यवस्थित आपण हे करणार आहोत, ऑर्गनायझेशन करणार आहोत। लहान मुलांपर्यंत आपण पोहोचण्यासाठी विविध स्पर्धांचं आहे त्याचं आयोजन केलेलं आहे। तसंच काही झेंडे जे आहेत त्याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेमार्फत आपण झेंड्यांचे वितरण देखील करतो आहोत। जे आपले माजी स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्या सन्मानासंदर्भात देखील आपल्याकडनं विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत। त्याचे एक पूर्ण डिटेल्स जे आहे ते सुद्धा आपल्याला राज्य शासनाने दिलेलं होतं। त्याच्या आधारावर आपण महानगरपालिकेचा कार्यक्रम जो आहे तो प्लॅनिंग केलेला आहे।